नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस 6वा आणि एपिसोड नंबर 12वा चालू होत आहे. आणि आता आम्ही आहोत धरणगावला आणि इथून चाललो आहे आम्ही बहादूरपूरला. आणि आत्ता वाजलेले आहेत 3:40 झालेले आहेत. सर्व रेडी होत आहेत एक एक करून आणि जेवढं फास्ट होऊ शकतं तेवढं फास्ट आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू बहादूरपूरला. आणि उद्या आपण सकाळी शिर्डीमध्ये असू. बघा इथे फोटोशूट ही चालू आहे आणि तिथे निशाणी निघालेली आहे आणि आम्ही पण निघत आहोत. चल की फटाफट जाऊ, आपल्याला खूप लांब जायचं आहे. हो, आज शेवटची जत्रा आहे आणि आपल्याला फुल धमाल करायची आहे. आज रात्री भाई मी सिट्या वाजवणार, कोणाला कॅमेरामध्ये सांगतो ब्लॉग तुझ्या लगेच येणार आहे, नंतर माहीत पडेल का सिटी मी मारलं. चल तू वाजव, माझ्या गाण्यात वाजव. चलो, ओम साईराम. निशानी तर खूप पुढे गेलेली आहे आणि आत्ताही ऑन डिमांड काकाच्या बोराला घ्यायचं आहे व्लॉगमध्ये 100% रोजप्रमाणे. तर काय बोलतो, आज शेवटचा दिवस आहे तर तुला कसं वाटते? यार शेवटचा दिवस, फटाफट दिवस निघून गेले. आता परत पालखी 1 वर्ष वाट बघायला लागणार. खूप खराब वाटते. उद्या बाबांचं दर्शन होणार आहे तर खूप चांगलंही वाटते, चांगलंही वाटते, खूप वाईटही वाटते. कारण की पण आता 1 वर्ष परत वाट बघावी लागेल आपल्याला. तिथं वाट बघावी लागणारच आहे. जर आपल्याला पुन्हा पालखीला यायचं आहे तर आज उद्या दर्शन घेऊन पुन्हा घरी जायलाच लागेल. तर तू वस्तीला राहणार आहे का लगेच? बघूया, अजून काही फिक्स नाही आहे. आता काय बोलतात पोरं, बघू. जर राहिलो तर वस्तीला पण राहील किंवा जायचं असेल तर उद्या निघून जाईल. मी तर उद्याच निघून जाणार आहे. बघू आता आमचं कसं काय होतं. ओम साईराम. ओम साईराम. बूम बूम बूम. तर आता प्रतीक शेलके यांनी पक्षी उडवलेला आहे, तर तुम्ही थोडेफार ड्रोन शॉट्स एन्जॉय करा आणि ड्रोन शॉटसाठी तरी लाईक करा आणि शेअरही करा भरभरून व्हिडिओ. ही आपली 12वी व्हिडिओ आहे. बघता बघता कधी 12 दिवस म्हणजे 6 दिवस झाले आणि 12वी व्हिडिओ चालू झाली माहीत पण नाही पडलं. आपल्यातले काही जण घरी असतील, करणार पण नाही 7 दिवस कसे तर आहे. तर परत प्रतीक्षा करायला लागणार पुढच्या वर्षी. आज सर्व भेटतात ब्लॉगमध्ये, ते सर्व हेच बोलत आहेत. सर्व थोडेफार मायूस आहेत, मीही आहे. पण काय, जर आपल्याला पुन्हा यायचं आहे तर एक वारी पूर्ण करावी लागणार असते आणि पूर्ण करून घरी पण जायचं आहे.
तर आता तुम्हाला दाखवतो विदाऊट ड्रायव्हर गाडी चालणार आहे. गाडी बघा विदाऊट ड्रायव्हर चालत आहे. खतरनाक, एक नंबर. येस. ना ड्रायव्हर हे उतरलेले आहेत गाडीतून. टॅलेंट लगता है, टॅलेंट लगता है. तर आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही डीजेची गाडी बघितली असेल. आता वाजलेले 4 वाजून 5 मिनटं झाले आहेत आणि मी डीजेची गाडीला पकडून रप्पा चालत आलो. आणि गतीश वगैरे खूप पुढे गेले होते माझ्यासोबत, म्हणजे माझ्याहून. तर मी त्यांना पकडलेलं आहे. आणि अगोदर मी प्रतीकबरोबर चालवत होतो, पण प्रतीक पाठीमागे राहिला कारण की तो ड्रोन उडवत होता. ड्रोन उडवा, काहीही करा, थोडंफार मागे राहावंच लागते. मग पॅक करा, सर्व करा. मी तर पळून आलो आज. पळून नाही आलो, थोडं फास्ट चालू. पुढे जाऊन मी त्याच्यासाठी ऑब्व्हियसली थांबणारच आहे, कारण की आम्ही एकत्रच जाणार आहेत चालत नंतर. तर हा पेट्रोल पंप बघून तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी इथेच आपण कोकम सरबत वगैरे पिलं होतं आणि बिस्किट वगैरे खाल्लं होतं. यावर्षी इथे काय थांबणार आहेत, अजून 40 मिनटं झालेले आहेत चालू. लगेच ब्रेक थोडी होणार आहे. आज ब्रेक मला तरी वाटते जो टर्न येतो ना वावीला जायचा, तिथेच होईल डायरेक्ट. खूप चालायला लागणार आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ही संध्याकाळ थोडं कमी चालायचं आहे. म्हणजे 4 किलोमीटर फक्त. 4 किलोमीटर हे चालता चालता फक्त नसतात, गाडीवर फक्त असतात. चालण्यासाठी 100 मीटर खूप मोठा पल्ला असतो जेव्हा तुम्ही खूप लांबून चालून ते येतात. शेवटचे जे 1 किलोमीटर असतो ना, तो चालायला खूप त्रास होतो नेहमीच. तर मागे जो पेट्रोल पंप दाखवला तिथे नाही, आपला जो हे होता मागच्या वर्षीचा कोकम सरबत पिण्याचा स्टॉप, तर हा होता. मी चुकून मागचा पेट्रोल पंप दाखवला होता, पण हा बघा हा होता. कारण की इथे ग्रास वगैरे आहे आणि गतीश आणि मी इथे झोपलेलो मागच्या वेळीला. काय गतीश? कारण की खूप हवा टाईट झालेली. मग मी पळून गेलो गतीशला टाकून. मी 8:30ला पोचलो आणि गतीश 10:30ला पोचला. आज पण मी विकीला टाकून आलो आहे. आता पण प्लॅन आहे गतीशला पण टाकून पळण्याचा, पण आज गतीश फुल फिट आहे म्हणून त्याला टाकून नाही पडू शकत, पण तो आज मला टाकून पळू शकतो. तर काय विचार आहे तुझा? काय नाही, सरांसोबत घेऊन जाऊ. बघ हा, मी बसला तर तुला बसायला लागेल माझ्याबरोबर. बघ ऑन कॅमेरा बोलला आहे. नंतर मी एकटा पडलो गतीशला थोड्या शिवाय द्या कमेंटमध्ये. तर आता मागे लिंबू सरबत भेटला होता, लिंबू सोडा तन्मयच्या हातात आता पण आहे, पण आपला मोबाईल ओव्हरहीट झाला होता म्हणून आपण काही शूट नाही केलं. आता थोडा टेम्परेचर नॉर्मल झालेलं आहे म्हणून. तर आता आम्ही इथून चालत आलेलो आहोत आणि पुढून जाऊन राईट मारणार आहोत बहादूरपूर साईडची. आणि आम्हाला मागे शॉर्टकट मारून नाही दिलेलं मिळत. आणि आता बघूया ज्यांनी मारलेला आहे शॉर्टकट. आम्ही कोणाचं नाव नाही घेणार मिळत, नाव तर घेणार नाही, पण 10 ते 15 जण आहेत ज्यांनी शॉर्टकट मारलेला आहे. आणि आम्हाला वाईट कसलं वाटत आहे, आमच्या तोंडासमोर आम्ही शॉर्टकट नाही मारलेलं मिळत रस्त्याला. वाईट वाटत आहे, पण आता काय सांगणार. अध्यक्ष साहेबांनी अध्यक्ष साहेब आले आणि आमची वाट लावून गेले. आता आम्ही हा राईट मारतो आणि इथे डीजे उभा असणार होता, पण डीजे दिसत नाही. डीजे किधर गया? तर बघा ज्यांनी शॉर्टकट मारलेला ते या रोडने आले आणि सरळ निघून गेले. आणि ते आमच्यापेक्षा 500 मीटर ते 600 मीटर पुढे निघून गेलेले आहेत. कारण आता आम्ही टर्न मारत आहोत आणि आम्हाला त्यांचं दर्शनही नाही होत मिळत, समोर दिसत पण नाही मिळत. दिसतात का आयुष? आता उद्या सकाळपर्यंत आपल्याला हा असा सिंगल लेनच रोड लागणार आहे. आता थोड्याच वेळात आपण समृद्धी महामार्गाच्या खालून जाणार आहोत. नाही करून आम्ही थोडाफार किलोमीटर वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. असा पूर्ण फिरून रोड आहे आणि आम्ही सरळ जाऊन आमचा पर्सनल रोड बनवत आहोत. आयुष कानाडे. मी दाखवला. कोणी दाखवला? आयुषला मी दाखवला गेल्या वर्षी. शॉर्टकट गँग वाढलेली आहे. मागे सर्व लोक येत आहेत, ह्यांच्या मागे पण खूप लोक आहेत. तर आता आम्ही शॉर्टकटमधून निघत आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा शॉर्टकट मंदिराकडे निघतो. तर हाच आहे तो मंदिर जिथे आम्ही मागच्या वर्षी खूप वेळ बसलो होतो. आता
समोर आलेला आहे समृद्धी महामार्ग आणि त्याच्या खालून जायचं आहे आणि हाच रोड आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे खूप वेळासाठी. तर बघा आता आपण पोचलो आहे समृद्धी महामार्गाच्या खालून चाललो आहे. हा समृद्धी महामार्ग आहे, इथून आपण नेहमीच प्रवास करतो आणि उद्याही प्रवास करू शकतात समृद्धी महामार्गावरून. तर आता पहिले तर हा रोड नव्हताच, जेव्हा समृद्धी महामार्ग पण नव्हता तेव्हा हा सिंगल लेन रोड होता, पण इथे आता समृद्धी महामार्ग असल्याने इकडे डबल लेन फक्त ब्रिज बनवलेला आहे आणि पुढे जाऊन परत सिंगल लेनच होणार आहे रोड. 5:45 झालेले आहेत आणि प्रवास अजूनही लांबचा आहे. मागच्या वर्षी याच स्पॉटला आम्ही सनसेट झाल्यानंतर होते, आज सनसेट नाही झालेला मिळत. म्हणजे मागच्या वर्षी 8:30ला पोचलेले, तर यावर्षी आपण 7 ते 7:30ला पोचण्याचा प्रयत्न करू. आता मी सांगत नाही का तेव्हाच पोचू, पुढे काहीही होऊ शकते, पायाला सांगता नाही. आता दुखायला लागलेले आहेत थोडेफार पाय, पण तरीही सो फार सो गुड. आता आपली मल्टीटास्किंग चालू होती, त्याकरता आपल्या मोबाईलची बॅटरी आलेली आहे 35%वर. आता कांचनदादाने पॉवर बँक दिलेला आहे आणि दीपने मला खूप हेल्प केलेली आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. मी दीपचाही पॉवर बँकचा वापर केलेला आहे आणि कांचनदादाचा. आणि मल्टीटास्किंग म्हणजेच काय, व्हिडिओज अपलोड करतो ऑन द गो, तर त्यात पण बॅटरी जास्त खाते. जर नेट चालूच नसेल तर बॅटरी डाऊन नाही होत. आणि निघण्या अगोदर प्रोड्यूस पण केली होती व्हिडिओ, तर प्रोड्यूस करताना पण बॅटरी लो तर होतेच. आणि मी जो पॉवर बँक आणला होता तो मी पुन्हा चार्ज केलाच नाही. आता गाडीमध्ये ठेवला होता चार्ज करायला, पण तो लवकर चार्ज होणार नाही. हे सर्व 20,000 mAhची पॉवर बँक आहेत आणि खूप हेल्प होत आहे मला. तिथे चहा आणि नाश्ता चालू आहे आणि इथे आमचे सर्व कमिटी मेंबर्स डिस्कशन करत आहेत. आणि निशांत भाई नमस्कार, जे आमच्यासोबत पदयात्री होते ते आता कमिटी मेंबर झालेले आहेत. लास्ट टाईम इथेच आपल्याला नाश्ता दिला होता आणि यावर्षी आपण खूप लवकर पोचल्यात. म्हणजे हॉल्टवर लगभग आपण 7:30पर्यंत पोचू, कारण की खूप चांगला स्पीड मेंटेन केलेला आहे आपण. आणि मागे सनसेट पण आता होणारच आहे थोड्या वेळाने आणि सनसेटचे व्ह्यू तर आपण बघितलेले आहेत प्रत्येक व्लॉगमध्ये. तर काही वर्षापूर्वी आपण इथेच थांबायचो बायजामाईला, इथे आपला हॉल्ट असायचं. आता ते हॉल्ट पुढे ढकलून बहादूरपूरला केलं आहे आणि इथे खूप साऱ्या पालख्या थांबतात. तसंच आपण पण थांबायचो, पण शेवटच्या दिवशी मग आपल्याला थोडा पल्ला लांब व्हायचा म्हणून अजून जवळ केलेलं आहे. म्हणजे आपण लवकरात लवकर शिर्डीमध्ये पोचले पाहिजे 7व्या दिवशी, त्याकरता. तर आपले गावातले सर्व आलेले आहेत. अमित आत्यांचे आहेत, बाळूदादा आहे, राकेशदादा आहे, दीपेशदादा आहे आणि सर्व आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. भाईने घातलेले आहेत झेब्रा सॉक्स आणि झेब्रासारखा चालत चालत तो शिर्डीला पोचणार आहे. हे पण ते झेब्रा सॉक्सचे काय उसके इधर जेबरा सॉक्स मिलता है, उसके पापा का फैक्ट्री है साई, एक नाम है अथर्व गावड़, उनके उधर जेबरा का सॉक्स बनते हैं ना रे. समोर बघा किती सुंदर असा सनसेट झालेला आहे. तर समोर कमान पाहून तुम्हाला कळलंच असेल की हॉल्ट जवळ आलेला आहे. ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर बाकी असेल. जर तुम्ही मला मागच्या वर्षीपासून फॉलो करत असतील तर तुम्ही ब्लॉग बघितला असतील तर खरंच तुम्हाला माहीत असेल. आता मला असं माहीत पडलं होतं की हॉल्ट 3 किलोमीटर पुढे घेतला आहे, पण नंतर ग्रुपवर लोकेशन आला की 2 किलोमीटरच बाकी आहे. मग काय फायदा खोटं बोलून, आम्ही फास्ट चालले असते, फक्त एवढंच, बाकी काय. तर आता कमान सोडलीच होती आणि इथे आपले सर्व साई बंधू बसलेले आहेत आराम करायला. इकडे बघा. तर मागे थोडं थंड पिलं आणि आता पुन्हा निघालो आहे. चालता चालता व्हिडिओ एडिट करत होतो. आता मी आणि कार्तिक आहोत. कार्तिक, तुला कसं वाटलं तुझी पालखी यात्रा करून? खूप बरं वाटलं आणि आजची रात्र शेवटची रात्र आहे, तर थोडं दुःख होतं. दुःख पण वाटतंय आणि थोडं बरं पण वाटतंय, आनंद पण वाटतंय का उद्या बाबाचं दर्शन पण होईल, ज्याची आपण आतुरतेने 1 वर्ष वाट बघतो. 1 वर्षांनी वाट बघतो. बघ, जर म्हणजे हे दिवस संपणारच नाही तर आपण त्यांची आतुरतेने वाट नाही बघणार. म्हणून हे दिवस ते एक ना एक पुढच्या दिवस वर्षी याच जोशात याच उत्साहाने येऊया
बाबाच्या दर्शनाला. नक्कीच नक्कीच. 7:22 झालेले आहेत आणि आता 3-4 दिवस झाले आपण रेकॉर्ड ब्रेकिंग टाईमवर पोहोचत आहोत हॉल्टला. आणि सोबत मानस पण आहे आणि आपला हॉल्ट समोर आहे. आता हॉल्टवर जाऊ, थोडा आराम करू आणि मग बघूया पुढे कार्यक्रम काय होते. तसं तर इथे नाचणं आणि गाणं तर होणारच आहे. मागच्या वर्षी पण झालं होतं, यावर्षी पण होईल. तर शौर्य भेटलेला आहे, ज्याला यावर्षी जमलं नाही पालखीला यायला, पण तो शेवटच्या दिवशी वेळात वेळ काढून आलेला आहे. उद्या पेपर असून आलेला आहे. उद्या काय करणार आहे पेपराला ते बघू आपण, फूड पॉइझनिंगचं रिझन देऊ. तर इथे आता टोपी वाटप चालू आहे. काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत आमचे कमिटीवाले आज या वर्षीसाठी. नंबर कुठला नंबर? 90. नक्कीच घालू ना. यस यस.
तर आज जेवणामध्ये आहे डाळ भात, मिक्स व्हेज, सलाड, पापड, पुरणपोळी आणि जलेबी. तर हा बघा रील बघता बघता झोपला आहे, मोबाईल सरळ ठेवला आहे. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 11:10 झालेले आहेत. होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल. आता व्हिडिओ एडिट करतो आणि मग झोपतो. सकाळी 2 वाजता उठायचं आहे, 3 वाजता चालायला निघायचं आहे, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे. तर होप करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.